मुंबईकरांना यावर्षी सुद्धा आता मालमत्ता कर वाढणार नाहीये। कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। नुकतीच कॅबिनेटची बैठक पार पडली आणि त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईकरांना यावर्षी सुद्धा आता मालमत्ता कर वाढ नाहीये। त्यामुळे मुंबईकरांना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स करत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे, मुंबईकरांना कशा प्रकारे दिलासा मिळालाय? आपण नक्कीच हा एकंदरीत मुंबईकरांच्या खिशाला कात्री न लागण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या या कॅबिनेटमध्ये झालेला आहे। मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही असा निर्णय जो आहे तो झालेला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता असे अनेक निर्णय जे ते जनसामान्यांच्या अनुषंगाने घेतले जातील, कारण की आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या 6 महिन्यावर आलेल्या। तर दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आहे की राज्यात नमो महारोजगार मेळावे जे ते आयोजित 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करण्याचा ही प्रयत्न जो आहे तो या महायुतीच्या सरकारचा असणार आहे। त्यामुळे एकीकडे 2 लाख रोजगार निर्माण करणार, पण ते कसे होणार याकडे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे। तर दुसरीकडे आता जो म्हटला होता निर्णय की जी आर्थिक राजधानी मानली जाते महाराष्ट्र राज्याची आणि महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ज्या मुंबईला संबोधलं जातं त्या मुंबईत यंदा मालमत्ता कर वाढ जो आहे तो झालेली नाही आणि त्यामुळे एकीकडे मुंबईकरांना दिलासा आहे, पण हे कुठेतरी पुन्हा एकदा राजकारणाचं गणित आहे का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार। आता ह्या कर न वाढीवर विरोधक काय मत मांडणार हे महत्त्वाचं आहे, पण आजच्या या राज्य मंत्रिमंडळात मुंबईकरांसाठी एक दिलासादायक असणारा निर्णय जो आहे तो झालेला आहे। तर दुसरा म्हणजे रोजगार मेळाव्याचा निर्णय झालेला आहे। त्याच जोडीला जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांसंदर्भातही निर्णय जो झालेला, अशी संपूर्ण कॅबिनेट जी आहे ती कौशल्य विकास आणि नगर विकास आणि सामाजिक न्याय या 3 विभागांवर जे ते आधारित होते, असं एकंदरीत चित्र जे ते आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन विभागाचे सुद्धा 2 निर्णय जे ते आज झालेले आहेत। एक म्हणजे की शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान जे ते या देण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला आहे। तर दुसरा म्हणजे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी जी आहे ती आता राज्य मंत्रिमंडळ जे ते सुरू करणार आहे, तो एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे। तर सगळ्यात पुढे जाऊन जर पाहिलं तर शिर्डी विमानतळाचा विस्तार आणि नवीन इमारत उभारणी याचाही मुद्दा जो आहे तो आजच्या कॅबिनेटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला गेला। सामान्य प्रशासन विभागाकडून ही माहिती जी आहे ती देण्यात आली होती आणि त्यानंतर हा झालेला। आता मुंबईची 2 महत्त्वाचे अजून एक जर मुद्दा पाहिला तर धारावीच्या पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा जी आहे ती मागणार असा गृहनिर्माण विभागाकडून माहिती जी देण्यात आली। आपण जर पाहिलं तर धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पावरून आजचे अनेक वेळा जे ते वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जर या संपूर्ण एशिया खंडातील एवढी मोठी झोपडपट्टी आणि तिचं पुनर्वसन करायचं त्यासाठी लागणारी ही जागा जी आहे ती तेवढीच मोठी लागणार आणि त्यासाठी आता जी मिठागर आहेत त्या मिठागरांच्या जागा ज्या आहेत त्या आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागणार आहेत। त्यानंतर सगळ्या गोष्टी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल। बरोबर, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे, यंदा सुद्धा मालमत्ता कर वाढ नाहीये। राज्यामध्ये नमो महारोजगार मेळावे घेणार आहेत आणि 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार आहेत। मुख्यमंत्री वयोश्री योजनेमधून 65 वर्षांवरील नागरिकांना लाभ